कोजागिरी पौर्णिमा कधी आहे जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त। शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते। महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे। यंदा शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबरला आहे। शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते। वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशीच चंद्र 16 कलांनी भरलेला असतो। विष्णू सहस्रनामचं करा पठण। कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते। यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते। लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आदींचे पठण करणं शुभ मानलं जातं। शरद पौर्णिमा शुभ मुहूर्त काय? यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर रोजी दुपारचे 12:23 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 पर्यंत चालेल। परिणामी शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे। शरद पौर्णिमा, ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात। शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबर रोजी रात्री सकाळचे 11:45 ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री दुपारचे 12:34 पर्यंत आहे। यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटे मिळणार आहेत। तर 6 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रोदय सायंकाळी पहाटेचे 5:27 वाजता होईल। चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते खीर। प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं। शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध, तांदूळ, साखर, मखणा इत्यादी पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं। रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात। ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, लोक निरोगी राहतात। विशेषतः मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। चंद्राच्या 16 कला म्हणजे काय? चंद्राच्या 16 कला म्हणजे 16 गुण मानले जातात। प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडीत असतो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे। तर सर्व 16 कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात। भगवान श्रीकृष्ण हे 16 कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते। श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा पूर्ण अवतार मानले जातात। तर भगवान श्रीरामामध्ये केवळ 12 कलांचे मिश्रण होते असे मानले जाते। या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन काय? कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवरून वेगवेगळ्या आकारात दिसतो। अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होत जातो। यालाच चंद्राच्या कला म्हणतात। व्रत कथा। प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती। संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती। संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती। एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला। जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात। त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती। नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले। ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले। या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली। भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले।